तर इथं पाणी साचलेलं आहे. हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या आणखी एका न्यू ब्लॉगमध्ये. तर आज आपण जाऊन राहिलो टाकळघाटला. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, आवडेल तुम्हाला. तर चला आता आपण जाऊया. तर आता आपण जाऊन राहिलो. आता गाडी आली आहे. तर हे आहे आपली गाडी. आता जाऊन राहिलो आपण. आता बसलो आपण गाडीच्या अंदर. ओके. तर आता आपली गाडी सुरू झालेली आहे. हे आहे आमच्या गावचा तलाव. आता पाऊस खूप झाला आणि त्यामुळे तलाव खूप भरलेला आहे. तर हा आहे सरकारी दवाखाना. या दवाखान्यापर्यंत पाणी पोहोचलं होतं मागं. तर इथून आता हायवे लागलेला आहे. इथून 64 किलोमीटर आहे. पुन्हा 1 तास जवळ लागतच जायला. बस TSRTC नागपूरला चालली आहे बहुतेक. आता आपण फायनली पोहोचलो आहे टाकळघाटला. टायमिंग बघू शकता तुम्ही. 1:44 झाले आहे. आता आपण पोहोचलो आहे टाकळघाटला. तर आता आपण जाऊन राहिलो टाकळघाटमध्ये आलो. अंदर जाऊन राहिलो आता आपण. टायमिंग बघू शकता तुम्ही. 1:50 झाला आहे आता. तर आता आपण अंदर जाऊन राहिलो. हा आहे प्रवेशद्वार. तर आता आपण अंदर आलो आहे. एका बाजूला पुरुषाची रांग आणि एका बाजूला महिलाची रांग आहे. तर चला तर मग आता आपण अंदर जाऊया. तर बघू शकता हे इथलं गार्डन आहे. तर इथं आहे विठोबाची मूर्ती आणि त्यांची समाधी. इथं आम्ही पूजा करून नारळ दान केलेले आहे. हे बघू शकता तुम्ही. हा अंदरचा इलाका आहे टाकळघाटच्या अंदरचा. हे सामोती दीक्षाभूमी आहे. एक सेकंड झूम करतो. सामोती दीक्षाभूमी. इथं पिण्याचे पाणी पण सुद्धा आहे. साफसफाई सुरू आहे इथं. या बाजूला एक गौतम बुद्धाची मूर्ती आहे अंदर. अंदर रेकॉर्डिंग अलाउड नाही आहे. तर आता आपण इथून जाऊन राहिलो. तर आता आपल्याला जायचं आहे जामला. तर चला जाऊया मग. तर हे बघू शकता तुम्ही. आता आपण आलो जाम मध्ये. गेट लावून तू. ते आपली गाडी आता पार्क होऊन राहिली. आता आपण चाललो अंदर अशोक हॉटेलमध्ये. तर आता आपण हॉटेलच्या अंदर जाऊन राहिलो. इथं मस्त दुकानं लागून आहे. बघू शकता तुम्ही. हे आहे हॉटेल अशोका. या साईडने पण दुकाने आहे. इथं फ्रूटचे पण दुकान लागून आहे. तर हे आपण आलो आहे हॉटेल अशोकाच्या अंदर. हा याचा इंटेरियर आहे. ते पूर्ण मेन्यू आहे त्याचे. साऊथ इंडियन स्नॅक्स, हॉट बर्गर, साऊथ इंडियन पावभाजी, पिझ्झा, ते सगळंच आहे.
हा अंधारून खूप मोठा आहे. हे अंधारून खूप मोठा आहे. इथं जेवणाची नाश्ता पाणी सगळी सोय आहे. इथून आपल्याला बसून जेवता पण येतं. तर आता आपण ऑर्डर केला डोसा आणि मिसळपाव. तर चला मग डोसा आणि मिसळपाव खाऊया. तर फायनल आपण नाश्ता करून झाला. आता बघतो तिथं पाणी सुरू आहे. इथं खूप जोराचा पाऊस सुरू आहे वाटतं. तर आता आपण व्लॉग इथे सेंड करूया. कसं वाटलं सांगा कमेंटमध्ये. आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर भेटूया आपल्या आणखीन अशा न्यू व्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.